खर्च आणि त्याची बिलं त्याचा ताळमेळच जमत नाही. 49,000 कोटी काही संस्थांना दिले, ते संस्था कोण आहेत, कुठे आहेत, काय आहेत हे काय माहिती नाही. म्हणजे 50,000चा खर्चाचा आतापताच 50,000 कोटी आहे, आतापताच लागत नाही. त्यामुळे विकासाच्या कामाला पैसा नाही, खर्च करायला पैसा नाही, अशी अवस्था महाराष्ट्र सरकारची झाली आहे. हे आता कॅट स्लॅम स्टील्स रायझिंग फायनान्शियल स्ट्रेस, म्हणजे कॅगनी सूचना दिलेली आहे की आर्थिक तणाव महाराष्ट्रात आहे, आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. आपल्यावरचं कर्ज भयंकर गतीने वाढतंय, महाराष्ट्रावरचं कर्ज गतीने वाढतंय असं कॅग म्हणतंय, मी नाही म्हणत. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणतंय, मी नाही म्हणत. हा 22-23चा अहवाल आता बाहेर आलाय आणि तेव्हा त्यांनी सांगितलंय की तुमचा अर्थसंकल्प हा मर्यादित स्वरूपात राहू द्या, तो वास्तववादी राहू द्या. वास्तवाचं भान हरवलेलंच हे सरकार आहे. 50,000 कोटी रुपयाचा जर आता पता लागत नसेल, कुठल्या संस्थांना दिले, कुठे दिले, काय दिले हे जर कळत नसेल, कॅगला कळत नसेल, तर सर्वसामान्य मराठी माणसाला काय कळणार आहे? पण महाराष्ट्राच्या तिजोरीतले 50,000 कोटी मंत्रिमंडळाने आणले नव्हते, ते महाराष्ट्रातल्या गोर गरीब कष्टकरी जनतेच्या खिशातनं गेले होते. हा पैसा काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हिमालयातला पाऊस पडला आणि जाऊन चादरीने जमा केला असा पैसा नाही आहे. हा पैसा आमच्या घामाचा पैसा आहे. त्यात पै आणि पैचा हिशोब लागला पाहिजे. 49,000 कोटी रुपयाचा आतापत्ताच लागत नाही. देणे घेणे याचा आतापत्ताच लागत नाही आहे. काम कितीचं लिहिलं, बिलं कितीची दिली, काही आतापत्ता लागत नाही. आणि काय त्यांना गंभीरताही नाही असं कॅगचं म्हणणं आहे. हे गंभीर आहे प्रकरण. 50,000 कोटीचा हिशोब न लागणं, या आर्थिक बेशिस्तीबद्दलही कॅगनी ताशेरे ओढलेत. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्या सर्वसामान्यांच्या हातातले 50,000 कोटी रुपये गेले कुठे? कॅगला तुम्ही बेशिस्त आहात असं का म्हणावं लागतंय? वास्तववादी अर्थसंकल्प मांडा असं कॅगला का म्हणावं लागतंय? आम्ही नाही म्हणत आहे. या देशातली अकाउंट्स मधली सर्वात मोठी बॉडी म्हणते. तुमच्या खिशातले पैसे तुम्ही देत नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या एफडीतनं हे पैसे येत नाही. जे हजार 2,000 कोटी रुपये तुम्ही वाटतात ना आमदारांना, ते कुठनं आणणार ते सांगा आता, जेव्हा कॅगने हा अहवाल काढलाय. जा तुला दिले 1,000 कोटी, आम्हाला मग दे, जा दिलं 100 कोटी. अरे तुमच्या घरातले पैसे काय? तेच कॅगने लिहिलंय. महामंडळांना 50,000 कोटीचा तोटा. ही महामंडळ आहे कुठली? म्हणजे आजकाल तोटा बिटा लाखात यायचा, पण अरे तोटा पण इतक्या करोड देतो की बोलताना पण किती झिरो आहेत हेच कळत नाही. 50,000 कोटी म्हणजे माझ्या गाडीत आता मला बसवून त्या कॉम्प्युटर वगैरे हे करावं लागेल. 50,000 crores इज हाऊ मेनी झिरोज? महाराष्ट्रावरती कॅगने असे ताशेरे उडलेले 70 वर्षात कधी बघितलेले नाहीत. इतका आक्षेप, गंभीर आक्षेप आणि गंभीर तक्रार कॅगने केली आहे असं 70 वर्षात कधी दिसलेलं नाही. 64 वर्षात टू बी प्रिसाइज. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार आहेत.
शिस्तीच्या बाबतीत त्यांचा कोणी हात धरत नाही असं देखील म्हटलं जातं. असं असताना हे अशा पद्धतीने बेशिस्त वागणू शकतात. आता कॅटच म्हणलं की तुम्ही बेशिस्त वागता तर त्याला काय करणार ना. असं मला वाटतं की त्यांच्याकडनं शिस्तभंग झाला नसावा. अभी डरता क्या नाही करता. त्यांच्यावरही जबरदस्ती होत असेल. मोडा शिस्त, काय काळजी करू नका, काय होणार नाही. महाराष्ट्राला ज्या जनतेला काय कळत नाही. कॅग वगैरे हे फक्त मुंबईत येतात. मुंबईतल्या जनतेला कॅग कळत असेल. बाकी पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाड्यातल्या ज्या गावातल्या लोकांना काय कळतंय. आपण 50,000 कोटी खाल्ले काय आणि 1,00,000 कोटीचा हिशोब लागला नाही तर काय फरक पडतोय. हे कळत नाही की हे पैसे त्या ग्रामीण जनतेच्या अर्थकरणातच येतात. ते त्यांचे पैसे, घामाचे पैसे तुम्हाला टॅक्स रूपाने देतात. ते लुबाडण्यासाठी देत नाहीत. $50,000 कोटीचा हिशोब लागत नाही. इकडे 50,000 कोटीचा हिशोब लागत नाही. दुसरीकडे कंपन्या देखील तोट्यात आहेत. महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या जे काही रस्ते कॉन्ट्रॅक्टीकरण असेल किंवा अनेक प्रोजेक्टचे पैसे आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांचे, त्या कर्मचाऱ्यांचे पैसे गेलेले नाहीत. त्यामुळे पगार होत नाहीयेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. त्यांच्या बायकांनी आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. त्या लाडक्या बहिणी नाहीत तुमच्या. लाडक्या बहिणीच्या घरी नवऱ्याचा पगार पाठवायचा नाही त्याला काय अर्थ आहे. बाकी बिल तर सोडूनच द्या. अजून पुढची 2 वर्ष कॉन्ट्रॅक्टर्सला बिल मिळणार नाही. हे जे तुम्ही दिलेत 1,000 कोटी, दिलेत एवढे कोटी, दिलेत तेवढे कोटी, त्या कोटी रुपयाचा पैसा कोण पाठवणार. त्याची बिलं कोण काढणार. सर, हे जे एवढा घोटाळा करत आहे याच्यामध्ये कमिशनचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 30%. गव्हर्नमेंट इज नोन फॉर 30-40%. असा आता एक टेंडर निघणार आहे. आता निघेल थोड्या दिवसात. खरं जमिनीचं अधिग्रहण केल्याशिवाय टेंडर काढू नये असा सीव्हीसीचा स्पष्ट आदेश आहे. स्पष्ट आदेश. पण जमिनीचं अधिग्रहण न करता जवळजवळ 75,000 कोटी रुपयाचं टेंडर निघणार आहे. तो वसई अलिबाग कॉरिडॉर आहे ना, त्याच्यामध्ये खोट्या अशा टपऱ्या उभारून ठेवल्या आहेत. त्याच्यात काहीतरी ह्या गौशाला होत्या, तिथे कोंबड्यांचं काहीतरी घर होतं. असं काय काय उद्योग करून ठेवले. आणि आता त्याच्यातनं ते 4 पट जमिनीच्या तुम्हाला मिळतं. आता हे कोण करणार आहे हे काय वेगळं सांगायला नको. म्हणजे फक्त लुटायचीच कामं आहेत. त्याविषयी मी नावं पण सांगितलेली. जेवी काय त्याचं नाव, सगळे कॉन्ट्रॅक्ट घेतो तो. नाही मेगा आहेच, जे कुमार, त्या सगळ्यांनी त्याच्यात टेंडर घेतलेले आहेत. आता कोणाला किती द्यायचं याचं चालू आहे डिलिंग. आचारसंहिता निघण्याच्या आधी 75,000 कोटीचे टेंडर्स काढले होते. 75,000 कोटी. आणि आता तर म्हणजे टेंडरचा पाऊस पडेल पुढच्या 2 महिन्यात. आचारसंहिता येईपर्यंत असे टेंडर निघतील धडा. खिशात पैसे किती आहेत माहित नाही. टेंडर करायला जातं काय, एक जाहिरात द्यायची असते. ती जाहिरात गव्हर्नमेंट देतं, त्यामुळे ते स्वस्तात पडते जाहिरात पण. आता आज सगळ्या पेपरला फ्रंट पेज जाहिराती आहेत पैशाच्या, काहीतरी कामं पूर्ण केली वगैरे. हा पैसा आहे कुठे ते तर दाखवा आम्हाला एकदा. 30% किती झाले माहिती का तुम्हाला. 10,000चे 30% म्हणजे किती झाले. 3,000 कोटी रुपये.
288 मतदारसंघ आहेत. म्हणजे निवडणूक हरण्याची भीती आहे आणि त्यामुळे पेन्शन वापर करण्यासाठी असं म्हणून तर घाबरलेल्यानंतर अर्थसंकल्प म्हणजे भेदरलेल्या मानसिकतेतले अस्वस्थ सत्ताधाऱ्यांचा अर्थसंकल्प आहे. आणि हे कालपासून जे सुरू केलं ना, विधान परिषद जिंकली, अब विधानसभा जितेंगे. विधान परिषद तुम्ही पैशाचा जुगार खेळून जिंकली. तुम्ही आमदारांना 5 कोटी 100 कोटीची कामं, 5 कोटी कॅश आणि 100 कोटीची कामं देऊ ते आमिष दाखवून त्या आमदारांना वोट करायला लावलं. ते आमदार तुम्ही विकत घेऊ शकता, जनतेला नाही विकत घेऊ शकत. उद्या परवा नावं फुटतील, त्या आमदारांची हालत काय होईल बघा गावामध्ये. त्यांना रस्त्यावरून फिरणं मुश्किल करून टाकतील जनता. जनतेला गद्दारी आवडत नाही. मी निवडून दिलेला आमदार, माझ्या मतावरती निवडून आलेला आमदार 5 कोटीला स्वतःला विकतो, हे जनतेला अजिबात आवडत नाही. 100 कोटी मिळाले विकास निधी. काय विकास निधी करणारे 100 कोटी आजच्या तारखेला घेऊन? बिल कॉन्ट्रॅक्ट 100 कोटी म्हणजे काय? 100 कोटी घेतले, ए बाबा हे घे तुला 20 ऍडव्हान्स आणून दिला. 20 म्हणजे किती झाले? 20 कोटी रुपये आणि 5 कोटी रुपये म्हणजे 25 कोटी रुपयाला एक मत विकतोय तो. काय वाईट आहे? धंदा चांगला आहे. गंदा आहे लेकिन धंदा आहे. मला एक मध्य प्रदेशमध्ये एक माणूस पकडला गेला होता असाच राजकारणी, आणि तो बोलताना म्हणत होता की पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं. महाराष्ट्राच्या खालच्या वोटिंग मधलं हेच काहीतरी दिसत आहे. जे कोणी फुटले असतील त्यांना मी तिथली जनतेला या मतदारसंघात निवडून आलेत त्यांना आव्हान करीन की ह्यांना जोड्याने मारा. जर पक्ष निष्ठा सांभाळता येत नसेल, या पक्षाने तुम्हाला मोठं केलं त्यालाच ऐन क्षणी घात करणार असाल, रात्री जेवणार असाल त्या पक्षाचं, एवढी नमखरामी करणाऱ्याला सोडू नका. हे सगळं बोलताना वाईट वाटतं. मी पण एक आमदार आहे, पण आपल्याला स्वतःला विकूनच टाकायचं आणि घरातलं जेवायचं आणि नमखरामी करायची. विधान परिषद निवडणुकीमध्ये हे नेहमी होतं. असं मागच्या वेळी पण अशा प्रकार झाला. तेच मी तुम्हाला सांगतोय, मागच्या 2-3 वर्षातच सुरू झालं. स्वतःच्याच पक्षाशी घात करायचा आहे मागच्या 2-3 वर्षातच सुरू झालं. आणि तो घात केल्यानंतर हा अर्थसंकल्प का असा निघतोय, म्हणजे हे का बोलावं लागतं कॅगला? तर एकेका आमदाराला टिकवण्यासाठी, बाबा तू माझ्या बाजूला बसून राहा, जाऊ नको रे, हे घे तुला 1000 कोटी तुझ्या विकास निधीमध्ये. आपलं स्वत्व घाण महाराष्ट्रात पडायला लागलं, याचं फार दुःख. आम्हाला 1 रुपया निधी देत नाही, 1 रुपया. हे मी का वारंवार सांगतोय की ते आम्हाला विकत घेऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे. 50 कोटी नाही 1000 कोटी रुपये दिले तरी आम्हाला विकत घेऊ शकत नाहीत. आणि त्यांना माहिती यांना निधी देऊन सुद्धा ते आपले होणारच नाही, आपल्या वर्मावरच बोट ठेवणार आहेत, म्हणून देत नाही आम्हाला निधी. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वारंवार सांगतोय की आम्ही विरोधी पक्षातले आमदार जे आजही त्यांच्या गळ्याला लागत नाहीत, त्यांना 1 रुपयाही मिळत नाही. करोडो रुपये घेऊन गेलात तुम्ही, पण जनतेने 31 जागा काढून घेतल्या ना तुमच्या. आणि खास करून हे उदाहरण अजित पवारांना जास्त लागलं होतं. सगळ्या अर्थसंकल्पात सगळ्या निधीमधनं ते चलो बारामती बसमध्ये बसून जायचे. 50,000 मागे पडले. तानाजी सावंत 81,000 मागे पडले. लोक फार चालाक असतात. डोंट टेक वोटर्स फॉर ग्रँटेड. मुस्लिम समाजाला काय दिलंय अर्थसंकल्पाने? दलितांना काय दिलंय अर्थसंकल्पाने? ओबीसी, बीसी, एससी, एसटी सगळ्या मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिप थांबवून ठेवल्यात. पैसे नाही आहेत द्यायला. हा फालतूचा खर्च करायला वेळ आहे तुम्हाला?
ही उधळपट्टी करायला वेळ आहे? माझी लाडकी बहीण ही योजना सोडली तर हा अर्थसंकल्प म्हणजे नगण्य, म्हणजे काही त्याला अर्थच नाही. तुमच्याकडे काहीच नाहीये. हे कॅग म्हणतंय तुमच्याकडे पैसेच नाहीयेत. 50,000 कोटीचा तोटा. कॅट स्लॅम स्टेट्स रायझिंग फायनान्शियल स्टेट हाय सॅलरी स्पेंड. हे आम्ही नाही म्हणत, हे सगळं मोठी मोठी वृत्तपत्र म्हणतायत. हे लपवण्यासाठीच मग लाडकी बहीण योजना आणि असं म्हणावं. काय लपू इच्छितात माहित नाही. महाराष्ट्राला कर्जाच्या डोंगरात टाकून, म्हणजे खाईत टाकून, डोंगरावर ढकलून देऊ, त्यांना काय सुख मिळते मला. कॅगनं आणखी एक स्पष्टपणे म्हटलंय, राज्य सरकारच्या 41 सार्वजनिक कंपन्यांचा संचित तोटा तब्बल 51,000 कोटी. ते काही सांगितलं ना. म्हणजे गव्हर्नमेंट स्टेट मॅनेज ज्या ऑर्गनायझेशन MSRDC वगैरे ह्याचे जे आहेत त्यांचा संचित तोटा महामंडळाला 50,000 कोटींचा. आज काही वाचतच नाही महाराष्ट्रात आजकाल. 1 लाख कोटी ह्याला दिले, 1 लाख कोटी त्याला दिले, त्याला दिले. अरे पैसे कुठे आहेत? मला लहानपणी अजूनही मला आठवतं की माझी आई मला सांगायची की बाबा झोपताना तुझे पाय चादरीच्या बाहेर जाणार नाहीत, तेवढीच चादर, म्हणजे तेवढी लांब चादर घे. चादरीच्या बाहेर पाय गेल्यावर थंडी वाजेल. चादरीच्या बाहेर चालले थंडी वाजणार, आणि तुम्हाला थंडी वाजेल पण महाराष्ट्राच्या गरीब माणसाचा थरथरायला लागेल तो. त्याच्या डोक्यावरचं कर्ज आणि नंतर त्याच्यातनं होणारी महागाई ही परवडणारी नाहीये. मला त्यांचं असं म्हणणं आलं की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे सर्व मत आहेत ते पवारसाहेबांनी मला खूप मदत केली, त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले, त्यांचा आभार मानतो. पण एक मत मात्र राष्ट्रवादीचं फुटलंय ते वास्तव आहे आणि याची दखल सुद्धा घेतली जाते. मला याच्याबद्दल काय नाही, पण झालंय का राष्ट्रवादीमध्ये एकही मत फुटलंय, एकही फुटणार नाही ह्याची मी गॅरंटी देतो. नाही, पण मग आता दुसरीकडे असं कॉम्पिटिशन केलं जात आहे की तुमचे मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडनं आणि उभाटाची सुद्धा मतं फुटली गेलेली आहेत. हे वस्तुस्थिती समोर पहिल्या. हे बघा, मी इतर पक्षांबद्दल काहीही बोलत नाहीये. मी माझ्या पक्षाची गॅरंटी देऊ शकतो की आमचं एकही मत फुटलेलं नाही. अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर गेले, अमित शहाची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री आहेत, ते कुठेही जाऊ शकतात. भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांचं काय प्लॅनिंग असेल भाजपत वगैरे जाण्याचं तर आपल्याला काय. महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचे अत्यंत महत्वाचे नेते घेऊन पाहिजे हे पडणं खरंच ते पडणं धक्कादायक आहे. मी त्याच्यासाठी पत्रकार परिषद नाही घेतली. सर एक गोष्ट, एका विशिष्ट कारणासाठी पत्रकार परिषद. एक गोष्ट पाहायला मिळते की राज्यांमध्ये जे कामं झाले त्यामध्ये समृद्धी असो या मोठ्या प्रमाणात मोठ्या भेगा पडत आहेत. हे 30% कमिशन खोलीमुळेच ह्या सगळ्या भेगा पडत आहे असं एक कमिशन आलं की क्वालिटीवर परिणाम होतो, हे जगमान्य सिद्धांत आहे. त्या सिद्धांतापासून कोणीच लांब पडलेलं नाही. आणि अजून तर खूप टेंडर तुम्ही असे बघाल की ते टेंडर खरं आहे 100 कोटीचं, निघतंय 1000 कोटीचं. का नाही होणार आहे सगळं एकच त्यामध्ये? का नाही येणार आहे सगळं देऊन? खर्च तर तालमेल जमतच नाही, ते स्वतः कॅग म्हणते. काल सभागृहामध्ये एका आमदारांकडे पैसे दिले आहे, ते टोकन मनी म्हणून त्याचा वापर करण्यात आला होता का त्या पैशावरचा नंबरचा? सभागृहात काल एका आमदारांकडे मला वाटत नाही त्या मॅडमची तब्येत खराब होती आणि औषधं आणण्यासाठी तिने ते पैसे दिले होते. उगाच खोटे नाटे नरेटिव्ह पाठवणं आणि करणं हे माझ्या स्वभावात बसत नाही. जे वास्तव आहे त्याला बीजेपी नरेटिव्ह म्हणते. बहुजनांच्या शिक्षणाच्या आड येणं हे वास्तव आहे, त्याला ते नरेटिव्ह म्हणतात. मनुस्मृती आणून
या बहुजनांना आणि महिलांना या महिलेला तो म्हणजे फक्त ती व्याभिचार करायलाच जन्माला आली आहे असं मनू म्हणतो. त्या मनूला तुम्ही लॉ मनूचा कायदा दिल्लीत शिकवायला निघाले. विद्यार्थ्यांनी विरोध केल्यावर मागे घेतला. आता सुद्धा तुम्ही मागे घेतला, पण तुमचा मंत्री आधी बोलून बसला होता की 4 चांगले श्लोक आम्ही घेणार आहोत. कालच्या निवडणुकीचं मला कालची निवडणूक मला काल संध्याकाळी माझ्यासाठी संपलेली आहे. आता पुढचं आपलं काम सुरू करूया. झाली मिरवणूक झाली. शेलार यांचा एक दावा करण्यात केलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट आरोप केलेले आहेत की एका बाजूला उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी या दोघांनीच जयंत पाटील यांना अडचणीत आणलं, फक्त उभा केलं, मतं मात्र त्यांची दिली नाही. त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांची मतं फुटल्याचा दावा त्यांचा आहे. आणि या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहात होतात म्हणून स्पष्ट प्रश्न असं आहे की माझ्या पक्षापुरतं बोलायचं झालं. एकदा साहेबांनी सांगितलं की ती आमच्या दृष्टीने काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे आमचं मताबद्दल शंका घेणं हे चुकीचं आहे. आमच्यातला एकही माणूस फुटलेला नाही आणि आम्ही सगळे पवार साहेबांच्या घरी जाणारी माणसं. जाताना लाज नाही वाटणार काय? म्हणतं खाली स्वतःच. त्यामुळे मी खात्री देतो की आमच्यातला एकही माणूस फुटू शकत नाही. सर, सकाळनं सर्व्हे केला, त्यामध्ये राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार बनवू शकतं अशा पद्धतीचा जो काही त्यांचा अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे समसमान पातळीवरती दाखवण्यात आलेले आहे. तुम्हाला वाटतं का विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण? आम्ही 175च्या वरती जागा जिंकू ह्याची आम्हाला खात्री आहे. आणि काल जो आमदार फोडाफोडीचा प्रकार झाला आणि ज्या रकमा बाहेर येत आहेत 5 कोटी 10 कोटी, त्याच्यातनं महाराष्ट्राची जनता अजून अस्वस्थ होईल की ह्या राजकीय संस्कृती जी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात निर्माण केली होती त्याला तलवारीची कापून तुकडे तुकडे करून यांनी फेकून दिले. समाजकरण, हे करण ते करण सगळं बाजूला ठेवा, चाललंय फक्त अर्थकरण. याला जोडून एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी म्हणून पसंती मिळते, असं वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीने त्यांना चेहरा दाखवला? वेळ नाही सगळं ठरवायला, ती वरची लोक ठरवतील. मी फक्त मी वाचतो सकाळी, ते दुपारी येऊन बोलतो. माझं व्यक्तिगत मी त्याला मताला किंमत शून्य आहे. मला मुख्यमंत्री व्हायचं करतील. पवार साहेब म्हणतात की 225 माझं मत काय किंमत आहे काय? सर 225 पेक्षा 225 जागा पवार साहेबांचा दावा आहे. पवार साहेबांचा दावा असेल तर 100% खरा. 225 जर ते म्हणत असतील तर त्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. मला माहित नाही 225 म्हणाले ते. नशिबाने तुम्ही सांगितलं 100% विचारो. तुम हिंदी में पूछ लो यार, हिंदी में पूछो ना यार, क्या कर रहे हो? फिलहाल जो कैग ने बहुत गंभीर रूप से उन्होंने कई रिमार्क किए हैं, उसमें जो एक डिसिप्लिन फाइनेंशियल होनी चाहिए राज्य में दिखती नहीं है, जो ऐसा है हर चीज में कहीं तालमेल कहीं ऐसा है, ये इनडिसिप्लिन सरकार है और इसलिए वो कहते हैं कि कहीं तालमेल ही नजर नहीं आता है. डिस्ट्रीब्यूशन आणि रिसिप्ट्स यांच्या तालमेल कहीं है ही नहीं. और रही बात तो वो बोले 50 करोड़ रुपए का हिस्सा, 50,000 करोड़ 50 करोड़ 50 खोके वो दिल में बैठा है ना. तो 50,000 करोड़ 50,000 करोड़ का हिसाब ही नहीं लग रहा है. 50,000 करोड़ रुपए का हिसाब न लगना इसका मतलब क्या हो गया? अच्छा, उन्होंने कहा कि महामंडल जो विविध महामंडल है वो 50,000 करोड़ के लॉस में है, यानी 1 लाख करोड़ रुपए. समझ नहीं पा रहे किधर जा रहा है. उन्होंने कहा है कि हम कह रहे हैं और लगातार कहेंगे कि अर्थसंकल्प वास्तववादी करो. ये जो पैसा बांटने का काम करते ना कि फूटे हुए आमदार कहीं भाग ना जाए, ले तेरे को 1000 करोड़, ले तुझे 2000 करोड़. वो 1000 करोड़ रुपया जाएंगे क्या? काम के लिए जाएंगे? पैसे ही नहीं तुम्हारे पास.
कागज के घोड़े रहते उसको दौड़ाने का काम कर रहे हैं। दूसरा सवाल ये है कि कल के जो चुनाव के नतीजे आए हैं उसको लेकर महाविकास आघाड़ी जो कोई कहा जा रहा है कि ये बहुत हवा में थे, अभी हमने इनको जमीन पे ला दिया, ऐसा है, महायुति बहुत आगे जाएगी और यही डिसीजन यही बात मैं हमेशा दोहराता हूं। तुम आमदारों को खरीद सकते हो, जनता को नहीं। तुम्हारे पास 41 यानी आज की तारीख में 207 आमदार है। तुम्हारी इतनी बड़ी ताकत होते हुए भी तुमको लोकसभा में लोगों ने क्यों पराजित किया? क्योंकि जो तुम्हारी मगरूरी है, जो गुरूर तुमको आया है, हम पैसों से कुछ भी खरीद सकते हो। एक आमदार को तुम 25-50 करोड़ रुपया देके खरीद सकते हो, जनता को नहीं खरीद सकते हो। और मैं गारंटी से बोलता हूं, खास करके कल के दिन में जो हुआ है और जिन आमदारों ने गलती की है, वो आमदारों का नाम जब पता चलेगा, जनता उनको जूते से मारेगी, जूते से। हम एक साथ रात को बैठे थे, सब खाना खाए और इतनी नमक हरामी। लेकिन इसका अंदेशा तो कैलाश गोरंट्याल जैसे जो कांग्रेस के विधायक है तो पहले से ही बताते हैं, चुनाव के पहले से ही तो अंदेशा बता रहे हैं। कैसा हो सकता है? देखो, ऐसा है, मैं बहुत लगाव रखता हूं पार्टी से। मुझे लगता है हर आदमी को ऐसा ही लगाव होगा पार्टी से। तो मैं कभी किसी के बारे में संशय नहीं लेता, मैं शक के नजरिए से कभी भी उनको नहीं देखता। लेकिन ये जब होता है तब दिल टूट जाता है कि पार्टी ने हमको क्या नहीं दिया, हम कौन थे, हमारा अस्तित्व क्या था, हमारे माँ बाप का नाम भी नहीं मालूम था गांव में, वो सब हमें पार्टी ने दिया है। उस पार्टी से नमक हरामी करते हुए जरा भी शर्म नहीं आती है, जरा भी लज्जा नहीं लगती है क्या? पत्थर दिल है क्या? दिल नहीं है आपको? दूसरा फिर ये सवाल ये भी होता है कि जिसको जिन जयंत पाटिल को आप सपोर्ट कर रहे थे वो भी अब एक शक निर्माण कर रहे हैं कि एक वोट जो राष्ट्रवादी का था वो भी। मैं गारंटी देता हूं, राष्ट्रवादी का एक भी वोट फूटा नहीं है। उनके मन में तो शक मैं उनका मन नहीं जानता हूं ना, मैं उसके मन में नहीं हूं ना, अंदर जाके देखा नहीं हूं। पर जहां तक मुझे पूछोगे, मैं 100% गारंटी के साथ कहता हूं कि हमारा एक भी वोट फूट नहीं सकता है। आशीष शेलार इसी को आगे बढ़ाते हुए कहते हैं कि जिस तरीके से जयंत पाटिल, आशीष शेलार क्या कहते हैं? सवाल दूसरा है कि जयंत पाटिल जैसे छोटे पार्टी के लोगों को इन्होंने खत्म करने का काम शरद पवार हो या उद्धव ठाकरे वो कर रहे हैं, उनके साथ आप लोगों ने शायद नहीं किया। तो क्या जानकर को परभणी में भेज के लोकसभा में हरा के वही काम इन्होंने किया था क्या जनता के बीच में? ये तो आमदारों को खरीदी बिक्री का दुकान खोला था, भाव लगा रहे थे शाम से परसों, यानी चुनाव कल था, परसों शाम से हमारे एक आमदार को फोन आया था, 4 करोड़ रुपया देता हूं, प्लीज प्लीज प्लीज, 100 करोड़ रुपए का काम देता हूं, प्लीज प्लीज प्लीज। तो आमदार और फोन करने वाले का नाम भी बताऊंगा, पर जरा थोड़ा मर्यादा रखता हूं। आप लोग हमेशा बीजेपी पे आरोप करते थे कि ये छोटी पार्टी को आगे नहीं बढ़ने देना, खत्म करता। बीजेपी ठीक वही उल्टा आप लोग के साथ करनी है। ऐसा है, छोटा पार्टी खत्म करना ये लोकसभा और विधानसभा की बात है। यहाँ तो आमदार दुकान खोल के बैठे हैं, तो क्या करेंगे? तुम खरीदने वाले आ जाके खरीद के लेके जाते हैं। अपना स्वत्व ही अगर लोग बेचना चाहते हैं, कौन रोक सकता है? क्योंकि अभी कुछ दिखने आने जाने का कोई ये नहीं है। अभी तो आज से कोई दिखेगा भी नहीं मुंबई में, लेकिन नाम तो पेपर में आएंगे, नाम तो सोशल मीडिया पे चलेंगे, वो उनके गांव में जाएंगे। लोग ये बर्दाश्त नहीं करते, लोगों को गद्दारी पसंद नहीं आती है। लोगों को गद्दारी पसंद नहीं आती है। दूसरा उससे जुड़ा हुआ जब बीजेपी के अब नेता ये कहने लगे हैं कि वो 180 से 185 सीट विधानसभा में जीत सकते हैं, जबकि शरद पवार अब कहने लगे 225 सीट हम जीत सकते हैं। वो कह रहे हैं उनके दावे बड़े हैं, उनका हौसला बड़ा है, हम जमीन पे रह के बात कर। वो जमीन पे ही बात कर रहे थे ना। एक जमाने में लोकसभा में जब कहते थे कि 45
44 पार, 400 पार। विधानसभा में 200 बार भी कह हाँ, तो पब्लिक ने हद पार कर दिया। जाओ अपने औकात में रहो। सर ते 25 जूनला संविधान हत्या दिन म्हणून आता भाजप साजरा करणार नोटिफिकेशन काल केंद्राने असं आहे की झालेल्या चुकीबद्दल इंदिरा गांधींनी देशाची माफी मागितली। तेव्हाची राजकीय परिस्थिती याचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा। नवीन जनरेशनला तेव्हा काय झालं, कशामुळे झालं याची काहीही कल्पना नाही। इंदिरा गांधी तशा का वागल्या याला एक बाजू आहे। ठीक आहे, इमर्जन्सीचा मी देखील विरोधक आहे, पण त्या बाईंनी मोठ्या मनाने, इंदिराजींनी मोठ्या मनाने देशाची माफी मागितली। राजीव गांधींनी त्याच्यासाठी माफी मागितली आणि कधीचा इतिहास म्हणजे 75 25 जवळजवळ 50 वर्षानंतर तुम्ही हे जाणून बुजून तुम्ही संविधानाला धोका निर्माण करत होता। असं जेव्हा जनतेला संशय आला तेव्हा तुम्ही हे करताय। तुमचं संविधान तयार होतं, तयार, फक्त 400 पार आणि संविधान दुसऱ्या दिवशी आणलं असतं टेबलावरती। अहो तुम्ही मनुस्मृतीचा विचार करायला लागले होते संविधान काढणार म्हणून। संविधान लॉ कॉलेजला शिकवायला निघालेले तुम्ही संविधान काढणार म्हणून मनुस्मृती। संविधानाची हत्या त्याच दिवशी झाली, ज्या दिवशी 1950 साली जेव्हा संविधानाला आम्ही विरोध करू असं ऑर्गनायझर मध्ये साठून आलं। यांची जी मातृ संघटना आहे त्या मातृ संघटनेने कायम संविधानाच्या विरोधात भाषा बोलले आहेत। त्यांनी तर स्पष्टपणाने म्हटलंय की आंबेडकरांनी पश्चिमी राष्ट्रातले वेगवेगळे संविधान वाचून त्या संविधानातनं जमा केलेलं सगळं आपल्या संविधानात टाकलं। आणि गांधी काय म्हणाले होते जेव्हा नेहरूंना त्यांनी सांगितलं की संविधान सभेचे त्यांना अध्यक्ष म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष करा, तेव्हा गांधीजींचं हे वाक्य होतं की ज्याने सर्वात जास्त शोषण बघितलंय, अनुभवलेलं आहे, तोच भारताला न्याय देऊ शकेल आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही संविधान समितीचा अध्यक्ष बनवा। हे नेहरू गांधींनी ठरवलं होतं। आणि त्याच्यातलं हे वाक्य फार महत्वाचं आहे की ज्यांनी स्वतः शोषण बघितलंय तोच शोषितांचं दुःख व्यवस्थित समजू शकेल आणि आपल्याला संविधान तसंच हवं। त्या संविधानाला तुम्ही विरोध केला होता। केंद्र सरकार ये विषय में 25 जून 1975 को जो इमरजेंसी लगी उसको अगर संविधान की हत्या के रूप में मनाना चाहे तो एक बड़ा सवाल उठता है, क्या कहेंगे? नहीं, बड़ा क्या सवाल उठता है, बड़ा क्या सवाल उठता है। जिस गलती की माफी मांग चुके हैं, जिस गलती को जनता ने जवाब दिया 77 में, इंदिरा गांधी खूब हार गई राजनारायण के सामने। राजनारायण समाजवादी पक्ष के थे, समाजवादी विचारों के थे। उनका कुर्ता पैजामा भी देखो तो कभी सही नहीं रहता था, उसको कभी इस्त्री भी नहीं करते थे। ऐसे लीडर्स थे। वो बिना 1 रुपया खर्चा किए उन्होंने इंदिरा गांधी को 1,75,000 वोटों से हरा दिया था। तब लोगों ने खूब बदला लिया ना, उसका खूब बदला लिया। पर जब तुमने द्वेष और सूड की राजनीति शुरू की, जब तुम इंदिरा गांधी के पीछे पड़ गए सब, उसमें बीजेपी, तभी बीजेपी नहीं थी, जनसंघ जनता पार्टी में विलीन हो चुका था। जब जनता पार्टी के सभी नेताओं ने इंदिरा गांधी को फंसाने की कोशिश की, अटकाने की कोशिश की, जेल में डालने की कोशिश की, तब इसी भारतीय जनता ने उसको जवाब दिया और 1980 में 350 सीट जीतकर इंदिरा गांधी फिर से सत्ता पे आ गई। ये भारतीय जनता, इसीलिए मैं उसके ऊपर विश्वास रखता हूं, ये सत्ता की मगरूरी नहीं चलने देता है। जब इंदिरा गांधी ने उसको दिखाया तो उन्होंने उसको जमीन पे लाया, पर जब इन्होंने दिखाने की शुरुआत की तो उनको बाहर रखा। ये भारतीय जनता। गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।